हा महिला आरक्षण विधेयकाच्या संदर्भात आहे आणि या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य ॲडव्होकेट संगीता चव्हाण, तसंच आमच्या उपनेत्या कला शिंदे, मुंबईमध्ये दक्षिण मुंबईमध्ये विभाग प्रमुख म्हणून काम करणाऱ्या नीलम पवार, तसंच वैतीताई आणि सुरेताई, दिनेश शिंदे. सगळ्यात प्रथम, परंतु पहलगाम हल्ल्याला 22 एप्रिल 2025ला झाला होता, त्यामध्ये एकूण जे 26 पर्यटक शहीद झालेले आहेत आणि महाराष्ट्रातले 6 पर्यटक त्यामध्ये होते. त्यातले पुणे इथले 2 नागरिक होते, तसंच कल्याण डोंबिवलीमधलेही 2 नागरिक आहेत. या सगळ्यांनाच म्हणजे सर्व शहीदांना मी आदरांजली व्यक्त करते आणि माननीय आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांनी आदिल म्हणून जो तिथला स्थानिक नागरिक लोकांना मदत करणारा होता, ज्याच्यामुळे लोकांचे प्राण वाचले, त्यांचंही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आभार मानलेले आहेत, त्यांचं कौतुक केलेलं आहे, त्यांच्या कामाची दखल घेतलेली आहे. इतकंच नव्हे तर पहलगामचा हल्ला झाल्यानंतर जे पर्यटक तिथे सापडले होते त्यांना परत आणण्यासाठी सुद्धा आमच्या पक्षाचे नेते शिंदेसाहेबांनी प्रयत्न केलेले आहेत. नंतर दुबईतल्या नागरिकांनासुद्धा त्यांनी अडकलेल्या इथे घेऊन आले. ज्या ज्या ठिकाणी कुठे अडचणीत असतात लोक, तिथे शिवसेनाही पोचत असते. आज महिला आरक्षण विधेयक ज्यावेळेला लोकसभेमध्ये नामंजूर झालं, त्याच्यानंतर जे वेगवेगळ्या प्रकारचे भूमिका, वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे समोर आलेले आहेत, त्याच्या संदर्भामध्ये मी आज समाचार घेण्यासाठी म्हणून पत्रकार परिषद घेतलेली आहे. काल माननीय एकनाथजी शिंदे यांनी एका प्रसिद्ध अशा वृत्तपत्रामध्ये महिला आरक्षण आणि काँग्रेसने सातत्याने महिलांची केलेली फसवणूक आणि दुजाभाव याच्याकडे लक्ष वेधलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये ज्या तलाक पीडित महिला आहेत, त्या तलाक पीडित महिलांच्यासाठी जे शहाबानोची केसच्या निमित्ताने भारतभर विचारमंथन झालं होतं, त्यावेळेला राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली सरकार असताना त्यांनी उलट मुस्लिम महिला संरक्षण बिल नाव होतं त्याचं, पण प्रत्यक्षामध्ये मुस्लिम महिलांना कुठेही पोटगीचा अधिकार मिळणार नाही, किंबहुना पोटगीपासून ते वंचित राहतील, अशा प्रकारचं खास अधिनियम आणून केवळ धनदांडगे जे लोक होते मुस्लिम समाजातले, त्यांच्या दबावाखाली असं बिल त्यांनी मंजूर केलं आणि मुस्लिम महिलांच्या न्यायावरती कायमचं एक प्रहार केलेला होता. या उलट 2018मध्ये माननीय मोदी साहेबांनी परत कायदा बदलून त्या कायद्यानुसार पोटगीचा सुद्धा अधिकार महिलांना मिळेल असं शांततामय सनदशीर मार्गाने त्यांना अधिकार मिळवून दिला, जेणेकरून तलाक पीडित महिलांनासुद्धा न्याय मिळू शकेल. काँग्रेसच्या एक महिला खासदार 16 तारखेला एका वाहिनीसमोर बोलताना असं म्हणाल्या की महिला आरक्षणाची काही गरज नाही आहे, कारण राजीव गांधींनी 86-87 सालीच आरक्षण दिलं होतं. मी त्यांना बोलले की तुमच्याकडे काय विधेयकाची प्रत आहे? मग 86-87 सालीच जर का त्यांनी आरक्षण दिलं होतं आणि लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण दिलं होतं, तर मग 96 साली 12 सप्टेंबरला विधेयक आणण्याची दिल्लीमध्ये लोकसभेत का गरज भासली? त्यामुळे 92-93 साली जी 73 आणि 74वी घटना झाली आणि त्या राज्यघटनेतल्या दुरुस्तीनुसार महानगरपालिका आणि जिल्हा परिषदात जे आरक्षण मिळालं महिलांना, ते आरक्षण म्हणजेच लोकसभा विधानसभेतलं आरक्षण आहे असं बहुतेक त्या महिला खासदारांना वाटत होतं. त्यांना 2दा-3दा जाहीर कार्यक्रमात मी आव्हान देऊनसुद्धा त्यांनी शेवटपर्यंत अजूनही काँग्रेस पक्षाने स्पष्ट केलेलं नाही आहे की आमच्या महिला खासदार त्यांच्या ज्या आहेत त्या महिला खासदारांनी जे चुकीचं स्टेटमेंट करून महिलांची दिशाभूल केलेली आहे तसं नाही आहे. आणि राजीव गांधींनी 86-87 साली महिला आरक्षणाचं कुठलंही विधेयक आणलेलं नव्हतं. जे विधेयक आलं ते पहिल्यांदा 96 साली विधेयक आलं. या संदर्भामध्ये कुठलंही स्पष्टीकरण काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांनी केलं नाही आहे, काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांनी केलेलं नाही आहे. आणि आम्हाला कसं आरक्षण नको आहे, आम्हाला आरक्षणाची गरज नाही आहे, आम्ही सगळ्या महिलांमधून निवडून येतो, अशा पद्धतीने देखील त्यांचे काही खासदारांनी लोकसभेमध्ये महिलांनी तशी विधानं केली. मग माझा प्रश्न असा आहे की लोकसभेमध्ये जर का तुम्ही असं विधान करताय, तर मग महानगरपालिकेत राखीव जागांवर का महिलांना उभे करता? आणि आज
माननीय शिंदेसाहेबांनी जो लेख लिहिला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या एका काँग्रेसच्या खासदारांनी लेख लिहिलेला आहे आणि त्या लेखामध्ये त्यांनी त्यांच्या पत्नीवर कसा अन्याय झाला या संदर्भातला केस स्टडी संपूर्ण दिलेला आहे. स्थानिक पातळीवरती जी काही कागदपत्र किंवा वस्तुनिष्ठ माहिती असेल रामटेक मतदारसंघामध्ये त्यानुसार कोणी त्याला चॅलेंज करू शकतं. लोकशाहीतला तो त्यांचा अधिकार आहे. अशा वेळेला एखाद्या कागदपत्राला दुसऱ्या पक्षाने आव्हान दिलं तर मात्र त्याचा एवढा मोठा दिशाभूल करणारा अवडंबर करायचं आणि स्वतःच्या पत्नीला अधिकारापासून वंचित राहिलं म्हणून ते भूमिका घेतात. त्याचबरोबर बाकीच्या या दोघी जणी भगिनी आहेत सुप्रिया सुळे आणि प्रणोती शिंदे, या दोघींचं तर मला असं वाटतं की त्यांना महिला आरक्षणाबद्दल प्रेम आहे, पण ते प्रेम पुतना मावशीचं प्रेम आहे. कारण असं की त्यांना दोघींनाही घराण्याचा वारसा मिळालेला आहे आणि या आरक्षणाचा जो फायदा मिळणार होता तो सामान्य महिलांना मिळणार होता. कारण प्रत्येक जण कुठल्या राजकीय घराण्यातली व्यक्ती असेल असं नाही आहे. आत्ता जर का आपण थोडी आकडेवारी पाहिली आहे तर त्याच्यामध्ये एक दिसून येतं की हे 87ला काँग्रेसच्या खासदार जे म्हणतात की ऑलरेडी बिल मंजूर झालं होतं ते असत्य. त्यांनी पुनर्रचनेला विरोध त्यांचा हे फक्त वरवरचा मुलामा आहे, कलही आहे भांड्याची, पण मुळामध्ये त्यांच्या अंतरंगामध्ये महिला आरक्षणाला विरोधच होता. त्याला नाव फक्त देताना त्यांनी पुनर्रचना का करताय म्हणून का कशासाठी लांबवता असं वगैरे म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामधून फक्त महिला आरक्षण विधेयक जर का पास झालं तर मोदी साहेबांना NDAला मोठं श्रेय मिळेल याबद्दलचा विषय होता. राजकीय वारसा असलेल्या मिळालेल्या ज्या खासदार आहेत काँग्रेसच्या त्या म्हणतात आरक्षण नको. आणि दुसरा एक विषय येतो की OBC आणि मुस्लिम कोटा. आपल्याला कल्पना आहे की राज्यघटनेच्या नुसार बाकीची जी आरक्षण आहेत त्याच्यामध्ये मुस्लिमांना आणि ओबीसींना राज्यामध्ये कोटा आहे स्थानिक स्वराज्य संस्थेत, पण जोपर्यंत केंद्रामध्ये मुस्लिम आणि OBCंना काही घटनात्मक बदल शक्य नाही आहे करणं, ते योग्य नाही आहे, तोपर्यंत OBC आणि मुस्लिम आरक्षणाचा प्रश्नच येत नाही आहे. आणि आता जातीनिहाय जनगणना झाल्यावरती या संदर्भामधलं चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे. परंतु इथे मात्र आपल्याला असं दिसतं आहे की ज्यांना असं वाटतं की सर्वसामान्य महिला राजकीयदृष्ट्या सक्षम होऊ नयेत आणि म्हणून त्यांचा विरोध करण्याचं काम चाललेलं आहे. दुसरं असं की स्त्रियांच्या राजकारण जर का पाहिलं तर जगात राष्ट्रीय संसदेमध्ये 27.5% स्त्रिया आहेत, तर भारतात मात्र सगळ्या विधानसभांमध्ये 10%च्या आतच महिलांची संख्या आहे. आणि जेव्हा बघतायत की पुरुष प्रधानता, हिंसाचार आणि व्यवस्थेतले अडथळे याच्यामुळे समानता येऊन दोघांची संधी कधी 50-50% होईल, तर याची संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे UN वॉचनी दिलेली आकडेवारी सांगते की 2063 साली समानता येईल आणि मग महिला 50-50% होतील. म्हणजे आज आपण आहोत 2026 सालामध्ये, तर त्याच्यानंतर जवळजवळ 40 वर्षांनी ही संधी समानता आल्यावर मिळायची तर विषय होणार आहे. म्हणजे एवढ्या मधल्या पिढ्यांची संख्या वंचित ठेवायची राजकीय आरक्षणापासून, हा सरळ काँग्रेसचा डाव आहे. या उलट काही देशांनी जी आरक्षणं केलेली आहेत आणि टॉप परफॉर्मर्स ज्यांचे आहेत त्याच्यामध्ये भारतापेक्षाही अनेक बाबतीत अप्रगत असलेला, अविकसित असा रवांडा देश आहे. तिथे महिला 64% आहेत. क्युबामध्ये महिला 57% लोकसभेत निवडून गेलेल्या आहेत. निकारागुआमधलं प्रमाण 55% आहे. बोलिव्हियातलं 51% आहे आणि मेक्सिको, UAE आणि ॲडोरामधलं 50% आहे. दुसरी एक आकडेवारी म्हणजे समोर आली की महिला पीठासीन अधिकारी जे आहेत म्हणजे आमच्यासारख्या सभापती किंवा उपसभापती पदावर असणाऱ्या महिला प्रिसाइडिंग ऑफिसर्स, तर 21 वर्षामध्ये हे प्रमाण कमी होत चाललं आहे आणि आता 19%च महिला प्रिसाइडिंग ऑफिसर्स आहेत. म्हणजे कुठेतरी उलटी गिनती करण्याचा काही लोकांचा प्रयत्न चाललेला आहे. 76% लोकसभा सदस्यांना जगातल्या विचारलं की तुम्हाला काय विपरीत अनुभव येतात, तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला उपहास, प्रगतीत खीळ आणि अडवणुकीचा अनुभव येतो. आणि सांस्कृतिक चौकटीसुद्धा इथे जाणवतात की ज्या महिलांना वारसा नाही आहे त्यांना कौटुंबिक राजकीय वारसा नसेल तर डावललं कसं जातं. याचं उदाहरण पत्रकार परिषदेनंतर तुम्ही संगीता चव्हाणांना विचारू शकता, इन कॅमेरा नाही, एक अनौपचारिकरित्या, की कशा कशा प्रकारांनी महिलांना राज्य महिला आयोगातसुद्धा अनुभव येत होते. आर्थिक अडचणी सगळ्या समोर पाहिल्या तर एक दिसते की महिलांनी बराच मोठा स्ट्रगल केलेला आहे. त्याच्यामध्ये 1996 साली प्रमिला दंडवते या समाजवादी पक्षाच्या खासदारांनी प्रायव्हेट बिल आणलेलं होतं आणि ते प्रायव्हेट बिल हे होतं की महिलांना आरक्षण मिळावं. त्यानंतर जॉईंट
पार्लमेंटरी कमिटी झाली 96ला. त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या गीता मुखर्जी होत्या, सुषमा स्वराज होत्या, उमा भारती होत्या. यांनीसुद्धा या विधेयकाला चालना देण्यासाठी भारतभर बोलून सुधारणा लिहून घेतल्या होत्या. मी पण त्याच्यामध्ये एक सदस्य सुधारणा देणाऱ्यांच्यामध्ये होते. आम्ही पण त्यांना भेटून शिष्टमंडळामध्ये आजच्या या विधेयकात जे विधेयक आलं आहे आजच्या स्वरूपामध्ये त्याच्यासाठी म्हणून सूचना वेळोवेळी दिलेल्या आहेत. स्मृती इराणी यांनीसुद्धा याच्यावर पाठपुरावा केलेला आहे. आणि सुमित्रा महाजनांनी 2016मध्ये महिला संसद आणि आमदारांची परिषद घेऊन राष्ट्रपतींना बोलवून महिला आरक्षणाची मागणी केलेली होती. या पार्श्वभूमीवरती शिवसेनेचं जर का पाहिलं आपण तर आपण आरक्षण नसताना सुद्धा बेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून कृष्णा विश्वासराव यांना संधी दिलेली आहे. तसंच ठाण्यामध्ये आणि कल्याणमध्ये प्रत्येक ठिकाणी कमिट्यांवरती आणि महापौर पदावरती महिला आरक्षण नसूनसुद्धा ओपन जागांमध्ये महिलांना संधी दिलेली आहे. विधान परिषदेमध्ये सुद्धा आरक्षण नाही आहे, पण ते आरक्षण नसतानासुद्धा भावना गवळी, मनीषा कायंदे आणि मला संधी पूर्वी मिळालेली आहे. त्याचबरोबर महिलांना राज्यसभेमध्ये ज्योती वाघमारे यांना आरक्षण नसताना संधी दिलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचा संदर्भातला कार्यक्रम असेल मदतीचा किंवा महिलांना बेस भाड्यामधली सवलत असेल, शिक्षणामधली सवलत असेल, माननीय शिंदेसाहेबांनी महिलांना सन्मान म्हणजे महिलांना अधिकारी भूमिका घेतलेली आहे. पण शिंदेसाहेबांनी महिला आरक्षणाचं समर्थन केल्यावर मात्र बऱ्याच लोकांना सारखा राग येतो आहे की का पुनर्रचना करायचा तुम्ही आग्रह धरता. पण इथे मला सांगायचं आहे की पूर्वीची जी लोकसंख्या होती त्या लोकसंख्येच्या जवळजवळ आता तिप्पट लोकसंख्या भारताची झालेली आहे. आणि तो जर का आपण विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतं की ही काळाची गरज होती. आणि ती काळाची गरज पूर्ण करण्यासाठी मतदारसंघांची पुनर्रचना वेळोवेळी झालेली आहे. 55 साली जेव्हा पुनर्रचना झाली तेव्हा 550 जागांवर, 1976ला झाली तेव्हा 1971च्या जनगणनेवर आधारित ही लोकसभा मतदारसंघांची संख्या ठरली होती 550. तेव्हा भारताची लोकसंख्या होती 54 कोटी आणि आता आहे 140 कोटी. त्याच्यामुळे मतदारसंघांची पुनर्रचना आवश्यकच आहे. असं असलं तरीसुद्धा केवळ संख्या त्यांच्याकडे जास्त असल्यामुळे त्याचा गैरफायदा त्यांनी घेतलेला आहे. म्हणून आम्ही असा विचार केलेला आहे की माननीय शिंदेसाहेबांना या संदर्भातला आम्ही एक आराखडा देणार आहोत. आणि ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचे किंवा त्यांच्या मित्रपक्षांचे म्हणजे शिवसेना UBTचे किंवा अन्य पक्ष निवडून आलेले आहेत त्या सर्व ठिकाणी आम्ही महिला मतदारांच्यामध्ये जागृती करून त्यांना जागृत करणार आहोत की तुमच्या खासदारांनी अशा प्रकारे महिलांच्या विरोधात मतदान केलेलं आहे. आणि जेणेकरून महिलांना स्वतःचा अधिकार राज्यभरामध्ये परत एकदा उत्साहाने काम करत असताना शिवसेना पाठीशी असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढू शकेल. तर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही जरूर विचारा. पण या विषयाला धरून असेल तर मला विचारणं सोयीचं होईल. त्याचबरोबर तुम्हालाही ते सोयीचं होईल कारण तुम्हाला उत्तर मिळेल. आणि माननीय शिंदेसाहेबांच्या अखत्यारीतला एखादा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर अर्थातच ते तुम्हाला भेटतील त्याला देतीलच. धन्यवाद. थँक्यू. 2023 साली हे विधेयक सर्व पक्षांनी त्याला पाठिंबा दिला होता. मात्र 2024च्या लोकसभेत ते लागू नाही केलं. 2024 नंतर देशामध्ये अनेक विधानसभा निवडणुका झाल्या त्यात पण लागू केलं नाही. मग हे नवीन विधेयक डिमॉनिटायझेशन सोबत का असं? डिमॉनिटायझेशन नाही, डिलिमिटेशन. 2023मध्ये जे बिल आलं ते 2023च्या बिलामध्ये तर 24 सालची निवडणूक अगदी थोड्या दिवसावर आली होती. आणि महत्त्वाचं म्हणजे मतदारसंघांची पुनर्रचना झाली तर जे पुरुष आता खासदार आहेत त्यांच्याचबरोबर महिला खासदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल या भूमिकेतून तेव्हा जेव्हा ते बिल आणलं तर ज्यांचा विरोध होता तर त्यांनी त्याच वेळेला सांगायला हवं होतं की पुनर्रचनेशी जोडू नका. पण त्यावेळेला विरोध करणाऱ्यांचं संख्या तेवढी नव्हती. त्यामुळे तसंही बिल मंजूर झालं असतं. म्हणून नाईलाजानी केवळ त्यांनी पाठिंबा दिला विरोधी पक्षांनी. आत्ता बिल आणणं हे गरजेचं याच्यासाठी वाचलं की जनगणना जी आपल्याला 21मधली पूर्ण व्हायला पाहिजे 27-28पर्यंत ती अजून झालेली नाही आहे. मग त्या पार्श्वभूमीवरती एक तोडगा आता निघू शकतो. आणि तो म्हणजे 2011ची जी जनगणना आहे त्या जनगणनेच्या आधाराने आपण मतदारसंघांची पुनर्रचना करू शकतो. आणि जनगणना आत्ताची जरी पूर्ण झाली नाही 21ची तरी 11ची जनगणना रेडी आहे. त्या आधाराने सुद्धा महिलांची संख्या अजून वाढेल आणि पुरुषांची संख्या वाढेल. आणि म्हणून आपण त्याचा प्रयत्न चाललेला आहे. काय
घ्या, 1 to 1 घ्यायचं तर घ्या. तुमचे सगळे आता प्रश्नांचं समाधान झालेलं आहे. परीक्षेतल्या मुलांना जसं सर्व उत्तरं माहिती असतात तशी तुम्हाला सगळी उत्तरं माहिती आहेत असं मला वाटतं. पण आपल्याला हे सातत्याने महिलांपर्यंत जागृती नेणं गरजेचं आहे. 1 to 1 कोणाला तुम्हाला पाहिजे? काही काँग्रेसवर याविरोधात टीका केली जाते. मात्र काँग्रेस याच पक्षाने देशामध्ये महिला आरक्षण आणलं. महाराष्ट्रामध्ये 94 साली शरद पवारांनी काँग्रेस सरकार असताना महिलांना 33% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिलं. परत त्याच काँग्रेसने 50% नेलं आणि देशभरातल्या सरकारांनी ते त्यांच्या राज्यामध्ये दिलं. मग काँग्रेसला महिला विरोधी म्हणणं नाही, असं आहे, स्थानिक स्वराज्य संस्थातल्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये एक मला आठवतं आहे, ज्यावेळेला VP सिंग पंतप्रधान होते आणि रामविलास पासवान सामाजिक न्यायमंत्री होते, त्यावेळेला बैठक झाली होती दिल्लीमध्ये आणि त्या बैठकीला मी स्वतः उपस्थित होते आणि 40-50 जणींना आम्हाला भारतातून बोलावलं होतं. मृणाल गोरे होत्या, अहिल्या रांगणेकर होत्या, भाजपच्या महिला होत्या, काँग्रेसच्या महिला होत्या. शेवटी सर्व पक्षीय महिलांचं हे आंदोलन राहिलेलं आहे. मुळामध्ये दिलं काँग्रेसनी, म्हणजे काँग्रेसनी स्थानिक स्वराज्य संस्थेत इच्छाशक्ती दाखवली, कारण संपूर्ण भारतातलं हे महिला आंदोलन चाललं होतं. मी प्रमिला दंडवते, गीता मुखर्जी, सुषमा स्वराज ही जी नावं घेते आहे, तर आम्ही 95 सालाच्या आधीपासून म्हणजे 88 पासून आमची मागणी आरक्षणाची चाललेली होती. त्याची दखल त्यांनी त्यानुसार घेतली. त्यात आम्ही दिलं म्हणजे काही त्यांनी त्यांच्या खिशातून दिलेलं नाही आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात त्यांनी इच्छाशक्ती दाखवली. आमचं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी लोकसभा आणि विधानसभेमध्ये आणि विशेषतः लोकसभेमध्ये त्यांचं बहुमत असूनसुद्धा लोकसभेत प्रयत्न केले नाहीत, फक्त दाखवल्यासारखं केलं, हा आक्षेप आहे. त्यांनी दिलं असतं तर आम्ही त्यांना श्रेय दिलं असतं ना. आदेशच नव्हता, तर तुम्ही स्वतः बाजूला बसलेले होता त्या दिवशी CM मग काल का नाही, ती मी पण पत्रकार परिषदेमध्ये माननीय CM साहेबांचं ते ऐकल्यानंतर ज्यावेळेला ते निघाले त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की तुमचं शिंदे साहेबांशी आणि महायुतीतल्या सगळ्यांशी काही बोलणं झालं आहे का. आणि आदिती तटकरेंशी बोलले तेव्हा आदितीताई असं म्हणाल्या की आज तर सुनेत्राताई पवारांचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आम्ही सगळे तिकडे आहोत. त्याच्यामुळे मग सगळ्यांना बोलावण्यापेक्षा भाजपने तो कार्यक्रम घेतला असं दिसतंय. परंतु तत्वतः त्या कार्यक्रमाला आमचा पाठिंबा आहे. आम्ही त्यात सहभागी झालो नाही, कारण तिघांचं मिळून एकत्र संयोजन करणं शक्य नसावं असं मला वाटतं. हे सांगितलं की महिलांचा जो मोर्चा होता त्याला महिलांचाच विरोध दिसून आला, कारण की भाजपने ज्याप्रमाणे अनप्लॅन्ड सगळ्या गोष्टी केल्या, ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात 1 ते 1.5 तास त्या ठिकाणी अडकून होतं, कारण की एका ठिकाणी CMचं भाषण सुरू होतं, त्यामुळे या ठिकाणचा मोर्चा सुरू झाला असता त्याला प्रसिद्धी तेवढी मिळालेली असते असा आरोप हा काँग्रेसकडून सगळ्यांकडून केला जातो. पण याबद्दल काय वाटते की जनसामान्यांनी समोर येऊन त्या ठिकाणी आक्रोश करणं, एका मोर्चाला विरोध करणं, याबद्दल काय? मला असं वाटतं की हे पहा, स्त्री जी आहे ना, ती स्त्री मुलांचा अभ्यास घेत असते त्या सरस्वतीचं रूप असते, ज्याला बचत करते आणि घरकाम चालवते त्या लक्ष्मीचं रूप असतं, आणि ज्याला तिला एखादी गोष्टी पटत नाही तेव्हा तिचं दुर्गेचं रूप असतं. आणि हे जे सगळे बोलले काँग्रेसचे नेते, त्यांनी प्रत्येकाने स्वतःच्या घरामध्ये किंवा स्वतःच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी दुर्गेचं रूप महिलेचं पाहिलेलंच आहे. त्यामुळे तसं एखादी महिला तसं बोलली म्हणजे सगळी महिला शक्ती तशी या भूमिकेची आहे असा अर्थ होत नाही. परंतु काय झालेलं आहे की हे जे विरोध करणारे लोक आहेत त्याच्यामध्ये असं झालं की एक कुठेतरी बुडत्याला काडीचा आधार, तसं एक महिलेचा जो तो काही उद्रेक झाला होता त्याच्यावरून ते सर्व महिला शक्तीचं जे आहे ते एका महिलेचा विरोध होता वगैरे म्हणतायत. तर मला असं वाटतं की अशा दुर्गा ठिकठिकाणी आहेत, त्यामुळे त्यांचं उलट फार संयमाने आणखीन फार विवेकाने सगळ्यांनी ती परिस्थिती गिरीश महाजनांनी वगैरे हाताळलेली आहे. त्यामुळे एक महिला आली त्यामुळे आनंदून जाण्यापेक्षा हजारो लाखो महिलांना तुम्ही जे दुःखी करून नतद्रष्टपणा केलेला आहे तर त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही आत्मपरीक्षण करायच्या ऐवजी एक महिला काय काँग्रेसवर स्थिती आली आहे बघा. 10 नाही, 10,000 नाही, 50,000 नाही, 10 लाख नाही, एका महिलेने विरोध केला तर त्यांना किती आनंद झाला आहे. कारण महिलेच्या संदर्भामध्ये
इतके घाबरले जातात त्यांना. एक महिला जरी दिसली तरी सुद्धा असं वाटतंय त्यांना केवढं आपण जिंकलेलं आहे. खरं तर तिने उत्स्फूर्त केलं होतं, म्हणजे ते काही यांच्यामुळे झालेलं नाही आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कावळा बसायला आणि फांदी मोडायला एक गाठ झाल्यासारखं झालं आहे. कावळ्याच्या शापाने गायी मरत नसतात, त्यामुळे आमच्या महायुतीच्या मोर्चावर त्याचा परिणाम होत असताना लोकांना कमीत कमी त्रास होईल असा आमचा प्रयत्न असेल. आपण मगाशी दिसला नाहीत, मी उत्तर दिलं होतं. आताच 1 मिनिटापूर्वी त्याचं उत्तर दिलं. मी सांगितलं ते बोलते वाटलं. हां ठीक आहे. दुसरा एक प्रश्न आहे, मनसे जे आहेत, मनसे मराठी सर्व रिक्षा चालक आहे, टॅक्सी याच्यावर ते मराठीच्या संदर्भात ते फलक लावणार आहे की आम्हाला मराठी येते वगैरे आहे. तर काय तुमचं काय स्टँड आहे? हे माझ्या माहितीप्रमाणे सन्माननीय मंत्री महोदय शिवसेना महायुतीचे प्रताप सरनाईक यांनी तो निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक रिक्षावाल्याला मराठी आलं पाहिजे. आणि अत्यंत योग्य निर्णय आहे. जेव्हा आपण हिशोब बोलतो तेव्हा रिक्षावाल्याला बरोबर मराठी येत असतं, कळत असतं. हिशोब कळतो की नाही मराठीत केलेला बरोबर. त्याच्यामुळे माझं म्हणणं असं आहे की इतकी वर्ष रिक्षा टॅक्सी चालवत आहेत, त्यांनी हिंदी शिकले ते तर त्यांनी मराठी शिकून घ्यावं. काही चुकीचं नाही आहे. मला तर वाटतं मनसे जे करते आंदोलन ठीक आहे, पण अजून सगळ्या जणांनी, उलट मी काही रिक्षावाले असे पाहिले ते इंटरव्ह्यू देऊन सांगतात की आम्ही 8 तासाच्या जागी 12 तास काम करू. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं हे चांगलं आहे, मराठीत बोललंच पाहिजे. व्यवसायाचा धंदा असेल तर तो मराठीत झालाच पाहिजे ना. भाषा मी स्वागत करते मराठी भाषेत बोलण्याचं. तुम्ही पण मराठीत फक्त आमचं बाईट घेत जा आणि थांबत जा. नाही काय साऊथचे आता आले ना स्टालिन वगैरेचे, तर तो काही हिंदी वगैरे ते बोलत नाहीत काय, ते तुम्ही ट्रान्सलेट करून घेता. पण आम्हाला सारखं हिंदी करता. पण आम्ही काय म्हणतो, तुमच्या त्या आग्रहामुळे आम्ही हिंदीत पण बोलतो. म्हणजे त्या राज्यात जेव्हा आम्ही जातो उत्तर भारतात वगैरे, तर आम्हाला सगळे ओळखत असतात. मी तर काश्मीरला गेले तरी गेल्या जय महाराष्ट्र कितीतरी लोक मला बोलले, कारण तुमच्या चॅनेलमार्फत आमचा आपोआप प्रसार होत असतो ना. पण म्हणजे फक्त हिंदीत बोलायचं असं नाही अर्थ त्याचा. आता तुम्हाला मराठी चांगलं कळतं आहे, मराठी तुम्ही भांडू शकता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.